सिरोंचा तालुका हा महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे। मुंबई राजधानीपासून 1200 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सिरोंचा तालुक्याच्या विकासाला गती देणारा एक प्रकल्प या ठिकाणी साकाराला येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या भागात एखाद्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी सोय असू शकत नाही, त्यामुळे लोकांना 400 किलोमीटर अंतरावर नागपूरला जावं लागते, 250 किलोमीटर ते हैदराबाद, चंद्रपूर, गडचिरोली जावं लागते। अशा भागात एक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय जे रुबीसारखं अत्याधुनिक असेल ते या ठिकाणी उभारलं जाणार आहे। त्यासोबतच या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक मेडिकल कॉलेज या ठिकाणी उभं राहणार आहे, अभियांत्रिकी महाविद्यालय उभं राहणार आहे, त्यासोबतच दंत वैद्यकीय महाविद्यालय असेल आणि इतर प्रकारच्या शैक्षणिक सोयी असलेल्या या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल उभं राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या भागातल्या लोकांनी या शिक्षणासाठी नेहमीच नागपूर, पुणे, हैदराबादला धाव घेतली आहे। हा जो भाग आहे तुम्ही बघू शकता, येणाऱ्या काळात हा भाग बदलून जाणार आहे, कारण याच ठिकाणी हे मेडिकल कॉलेजची इमारत उभी राहणार आहे, मल्टी स्पेशालिटी रुग्णालय या ठिकाणी रुबीसारखं उभं राहणार आहे आणि हे सगळं या ठिकाणी घडणार आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आपण म्हणू शकतो त्यांच्या संकल्पनेतला। कारण राणा शिपिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राणा सूर्यवंशी यांना मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सूचना केली होती त्यानुसार हा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे स्थानिक तरुणांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा राखीव असणार आहेत या शैक्षणिक संकुलात, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज या सगळ्यामध्ये। एकूणच हा एज्युकेशनल हब जो आहे नेमका कसा असेल आणि हे रुग्णालय कसं असेल, आपल्यासोबत स्वतः राणा शिपिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ज्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा प्रकल्प होत आहे। आपण विचारूया, भाऊ मला सांगा नेमकं काय कशा पद्धतीने हा प्रकल्प असणार आहे? याच्यामध्ये प्रथमतः जे आदिवासी भागातली जी लोक आहेत तुमची, त्यांना आत्तापर्यंत ज्या गोष्टी वैद्यकीय सुविधेसाठी तुम्हाला नागपूर आणि हैदराबाद या दोनच ठिकाणी जावं लागत होतं, याच्यामध्ये त्यांना बेसिक ज्या गोष्टी राहणार आहेत की त्याच्यामधलं जे त्यांचं कॅन्सरची ट्रीटमेंट असेल, बाकीच्या त्यांच्या बेसिक गोष्टीसाठी म्हणजे त्यांना एक्सरे जरी काढायचं असेल त्याच्यासाठी त्यांना मंचिरियलसारख्या ठिकाणी इथून 1-1.5 तासाचा प्रवास करून जावं लागत होतं। मग ही संकल्पना ज्यावेळेस इथं एज्युकेशनल हब उभं करायचा विचार मी ज्यावेळेस केला CM सरांच्या संकल्पनेतून, तर त्यानंतर हॉस्पिटल हा एक पार्ट मला निदर्शनास आला की त्या दृष्टिकोनातून इथं खूप जास्त गोष्टी गरजेच्या आहेत की इथून असताना बाळंतपणांमध्ये जे होणाऱ्या महिलांच्या मृत्यूंचं प्रमाण खूप अति जास्त जाणवलं मला। जे रेग्युलर ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या राहतात, मग त्या चेकअपसाठी सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलची सुविधा इथं उपलब्ध व्यवस्थितरित्या होत नाही आहे, ह्या ज्यावेळेस गोष्टी जाणवल्या। त्यानंतर ह्या ज्या एज्युकेशनल कॅम्पस उभं करत आहे, हे एज्युकेशनल कॅम्पस उभं करत असताना मला एक गोष्ट प्रथमतः प्रकर्षाने जाणवली की हे सगळे युनिट सुरू करत असताना प्रथमतः प्राधान्य आपण हॉस्पिटलला द्यावं। त्याचं ह्यामुळं इथल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, इथं बाजूला छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, हा सीमावर्ती भाग जो आहे, यांना 500-600 किलोमीटर प्रवास केल्याशिवाय हैदराबाद, नागपूर ह्या दोन्ही ठिकाणी गेल्याशिवाय ह्यांना जी त्यांना सुविधा पाहिजे ती सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतोय हॉस्पिटल। मला एक सांगा की पुण्यातलं रुबीसारखं मोठं रुग्णालय, त्या रुग्णालयाच्या माध्यमातून या इथल्या रुग्णालयाला कशी मदत मिळणार आहे? तुम्हाला ज्याप्रमाणे आत्ता मी सांगितलं की बेसिक ज्या त्यांच्या नीड आहेत त्यापासून ते त्यांची कॅन्सर ट्रीटमेंट असेल, त्यांच्या ज्या बेसिक रेग्युलर तुमच्या आर्थोमध्ये असेल, आईजचे प्रॉब्लेम, डोळ्यांचे प्रॉब्लेम खूप जास्त जाणवले मला। ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना एवढा प्रवास करून न जाता या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत। रुबीसारखं हॉस्पिटल माझ्यासोबत याला तयार झालं, त्यांनी मॅनेजमेंट घेण्यासाठी ते तयारी दर्शवली त्यांनी, ती आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ह्या पंचक्रोशीसाठी फार मोठी गोष्ट आहे ती। मला एक सांगा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत आणि गडचिरोली जिल्ह्याला राज्यातला पहिला क्रमांकाचा जिल्हा बनवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर नेमकं त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा झाली नेमकी कशी होती? त्यांच्या चर्चेच्या आधी नेहमी ही गोष्ट नोंदवली जायची की हा शेवटचा जिल्हा, महाराष्ट्राचं शेवटचं टोक। त्यांची पहिल्यापासून ही इच्छा होती की हे मुख्य प्रवेशद्वार व्हावं गडचिरोली हे महाराष्ट्राचं। त्या दृष्टिकोनातून आणि मुख्यमंत्री फडणवीस सर यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलं, जे काही गायडन्स केला, त्या पद्धतीने त्यांची जी खूप इच्छा मला जाणवली की या ठिकाणी काहीतरी करावं इथल्या लोकांसाठी, वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, त्याच्यामुळे KG to PG
ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी राबवण्याचा ज्यावेळेस मला सल्ला दिला, ज्यावेळेस त्यांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं, त्या पद्धतीने पुढे जात आहे. मला एक सांगा की हा शेवटचा भाग आहे, एकेकाळचा माओवाद्यांच्या हालचाली असलेला भाग आहे, म्हणजे या शेवटच्या टोकात कोणी यायला फारसं तयार होत नाही, पण तुम्ही जेव्हा आले तेव्हा तुमची काय भावना होती, आत्ता काय भावना आहे? आधीही आणि आता हीच भावना आहे की कुणाचाही विरोध काही असेल, नक्षलचा विरोध असतो नाही तो कुठलाही विरोध असतो, आपण ही गोष्ट जी करत आहे समाजासाठी करत आहे, गरजू लोकांसाठी करत आहे. गोरगरीब लोकांना इथून हैदराबादला जाण्यासाठीचे पैसे, प्रवास खर्चासाठी पैसे त्यांच्याकडे उपलब्ध होतील अशी परिस्थिती नाही या लोकांची. त्याच्यामुळे याच्या पुढेही कितीही टोकाचा विरोध झाला, कुठूनही झाला, तरी हे जे काही ध्येय हाती घेतलं आहे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि CM सरांनी, फडणवीस सरांनी मला त्यावेळी शब्द दिला की मी तुझ्या पूर्णपणे पाठीशी आहे, त्या पद्धतीने ते आजही त्याच भक्कमपणे माझ्यासोबत राहून सगळ्या गोष्टी मार्गदर्शन करतायत, सोबत उभा राहत आहेत माझ्या, आणि ह्या गोष्टी मी करत राहणार शेवटपर्यंत. एकूणच महाराष्ट्राचा हा जो शेवटचा टोक आहे, 3 राज्याचा सीमावर्ती भाग आहे, हा आता विकासाच्या एका नव्या प्रकल्पाची नांदी ठरणारा प्रकल्प त्याचा साक्षीदार होणार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला राज्यातला पहिला क्रमांकाचा जिल्हा बनवावा, त्या दृष्टीनं हा इथं होणारा जो शैक्षणिक संकुल आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रकल्प आहे, हा खूप महत्त्वाचा मील का पत्थर ठरणार आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.